शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, आपण शेतकऱ्यांचे लेकर सगळेच म्हणून घेतात. त्यामुळे सगळ्यांचंच काम आहे की तुम्ही सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या, जे शेतकरी विरोधी धोरण सरकारमध्ये जरी असलं तर तुम्ही ते सरकारी विरोधी शेतकरी विरोधी धोरण सरकारने यांना आम्ही वारंवार विनंती करतो की मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप करावा. जे त्यांनी नुकसान भरपाई ठरवण्याचे निकष ठरवलेत, तांत्रिक उत्पादन आणि पीक कापणी प्रयोग, ह्या बाबतीत हे निकष चुकीचे आहेत. पीक कापणी प्रयोगावर नुकसान भरपाई मिळायला पाहिजे होती, ती शेकडो कोटी मिळाली असते, जवळपास 900 कोटीपर्यंत मदत मिळाली असते, तर 330 कोटीत मिळते आणि त्यातले 14 मंडळ वगळलेले आहेत. आणि ट्रिगर जे काढले, आता आपण बघितलं की 50% पेरणी राहिलेली आहे. जर हे ट्रिगर असते, 4 ट्रिगर जे काढलेले आहेत विम्यातनं, तर हा ट्रिगर पेरणी न झाल्यावर सुद्धा शेतकऱ्यांना विमा भरपाई मिळाली असते, जो ट्रिगर असता तर. परंतु राजहट्टामुळं मग ट्रिगर फक्त पंतप्रधान पीक विमा योजनेत महाराष्ट्र आणि गोवा हे 2च राज्यांनी का काढले? पंतप्रधान पीक विमा योजनेत बाकीच्या राज्यात हे 4 ट्रिगर आहेत, फक्त महाराष्ट्र आणि गोवा या 2च राज्यांनी काढलेले आहेत. आता ज्या शेतकरी पेरणी करू शकत नाही त्यांना जर हे ट्रिगर असते तर ह्यातून मदत मिळाली असते. त्यामुळं सरकारनं नेहमीच सरकारचे धोरणं ज्या सगळी ही शेतकरी विरोधी आहेत, शेतकरी रोज आत्महत्या करतोय आणि सरकार घोषणेपलीकडे काहीच करत नाही. सरकार कुठं आणले ते का सरकारची इच्छाच नाही. सरकार म्हणजे शेतकऱ्यांसाठी काम करतच नाही. सरकार काम करतं विमा कंपन्यांसाठी. विमा कंपन्याला ज्या गोष्टीच्या फायदेशीर राहतील विमा कंपन्याला अशाच पद्धतीचे नियम लावले जातात आणि त्या विमा कंपन्याचा फायदा करून दिला जातो. गेल्या वर्षी ट्रिगरची मागणी करताना तुमचे मित्र खासदार ओमराजे निंबाळकर तुमच्या सोबत होते, आता ते सत्तेत गेले, त्यांच्याकडे मागणी करणार आहेत का तुम्ही? नाही, एक बघा, सत्तेतले असू द्या विरोधातले असू द्या, सगळेच शेतकऱ्यांचे प्रतिनिधी, आपण शेतकऱ्यांचे लेकर सगळेच म्हणून घेतात. त्यामुळे सगळ्यांचंच काम आहे की तुम्ही सत्तेत असू द्या किंवा विरोधात असू द्या, जे शेतकरी विरोधी धोरण सरकारमध्ये जरी असलं तर तुम्ही ते शेतकरी विरोधी धोरण सरकारकडनं बदलून घेतलं पाहिजे, शेतकऱ्यांच्या हिताचं धोरण आणलं पाहिजे.